असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। किल्ले रायगडावरती 350व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह जो आहे तो आज सकाळपासून पाहायला मिळतो आहे। कालपासून इथे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते आयोजित करण्यात आलेले आहेत आणि आज पहाटेपासून आपण पाहतो की राज्यभरातून देशभरातून शिवभक्त जे आहेत किंवा शिवप्रेमी जे आहेत ते किल्ले रायगडावरती दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। लाखोंचा हा सगळा जनसमुदाय आहे, लाखोंचा शिवभक्तांचा हा सगळा जनसमुदाय आहे तो आता जमलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे। सकाळी 7 वाजल्यापासून 12:30 वाजेपर्यंतचे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत ते सुद्धा सुरू झालेले आहेत आणि आपण पाहतो की थोड्याच वेळामध्ये संभाजीराजे छत्रपती हे सुद्धा येतील आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इथे शिवराज्याभिषेक सोहळा। हाँ शुक्ला जी, भिजवाना सिर्फ अल्ट्राटेक ही। मान गया बेटा, पर अल्ट्राटेक ही क्यों? आप ही ने तो कहा था कि घर जिंदगी में सिर्फ एक ही बार बनता है। घर एक मौका एक, इसलिए सीमेंट भी देश का नंबर 1। अल्ट्राटेक, इंडियाज नंबर 1 सीमेंट हा पार पडणार आहे। आपण पाहतो की राज दरबारातली ही सगळी दृश्य आहेत। लाखोंच्या संख्येने हे सगळे शिवभक्त जे आहेत ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून देशभराच्या कानाकोपऱ्यातून दाखल झालेले आहेत। अगदी पहाटेपासून काही शिवभक्त हे चालत किल्ला गड सर करत वरपर्यंत पोहोचलेले आहेत तर काही रोपवेच्या माध्यमातून आलेले आहेत आणि आज हा सगळा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो मोठ्या थाटामाटात आणि उत्साहामध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। तिथीनुसार एकदा शिवराज्याभिषेक सोहळा हा राज्य सरकारच्या माध्यमातून साजरा करण्यात आलेला होता, मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज 350व्या शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो पार पडतो आहे। राजदरबारातली दृश्य आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजदरबारातली जी मूर्ती आहे त्या मूर्तीला आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। संपूर्ण राजदरबार हा फुलांनी सजवलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। शाहीर जे आपले वेगवेगळ्या शाहिरी ज्या आहेत त्या माध्यमातून लोकांना संबोधित करतात आणि थोड्याच वेळामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे सुद्धा किल्ले रायगडावरती दाखल होतील आणि त्यानंतर पालखीचं जी काही मिरवणूक आहे ती सुद्धा सुरुवात होतील आणि त्यानंतर जवळपास 10च्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला सुवर्ण अभिषेक जो आहे तो घालण्यात येईल आणि त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे। मोठा उत्साह आहे, जल्लोष आहे आणि शिवभक्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लाखोंच्या संख्येनं किल्ले रायगडावरती दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळामध्ये छत्रपती संभाजीराजे या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर पहिल्यांदा पालखीची मिरवणूक निघेल आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो थाटामाटात पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। रोहन सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, रायगड। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।